सोलापुरातील सीना नदीला आलेल्या पुरामुळे खरं तर करमाळा असेल, माढा असेल, मोहोळ, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर या सर्वच तालुक्यांना जो आहे तो मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळतंय। मी आता आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी या गावामध्ये आणि आपण पाहिलं तर मी जिथं आता उभा आहे त्या घरामध्ये पूर्णतः ते घर पाण्याखाली होतं आणि एकंदरीतच या संपूर्ण मनगोळी गावात जवळपास 90% पेक्षा अधिक गाव जे आहे ते पाण्याखाली असल्याचं इथल्या नागरिकांचं मत आहे। खरं तर आपल्यासोबत इथले नागरिक आहेत, सरपंच आहेत, त्यांच्या काय नक्की भावना आहेत त्या देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। पूर ओसरलेला आहे, 4 दिवस तुम्ही पाण्यात होतात, काय परिस्थिती गावची होती, कशा पद्धतीचं चित्र गावामध्ये होतं? नाही, पूर ओसरलेला असं म्हणण्यापेक्षा आता पूर आणि परत जेवढा आहे त्याच्यापेक्षा जास्त पाणी वाढलं म्हणून असं येणारे इथं अधिकारी सांगाले प्रशासनाचे आम्हाला। त्यामुळे पहिलीच एवढं आमचं गावाची हानी झाली आहे की ते कुठलं पैशात म्हणजे कशातच आपल्याला ती किंमत करता येणार नाही। अक्षरशः 98% लोक इथले गेलेत, 2% म्हणजे ते बी जनावरांसाठी इकडे तिकडे राहिलेत। अख्खच्या गावच्या गाव उठून असं रोडला इकडे गावडेवाडी रोडला। त्यामुळं एवढं म्हणजे इथलं नुकसान झालेलं आहे ते आम्ही प्रसिद्धीपासून का मागाय तर आमच्या मोबाईलला रेंज नाही, टावर नाही, कसलं काहीच नाही, आम्हाला कुठंच काय म्हणजे संपर्क करता येत नाही। प्रशासनाचे अधिकारी आहेत, फक्त पाणी येणार आहे एवढं सांगतात आणि बाजूला थांबतात, पण बाकीचं त्यांच्याकडून आणि तसं तर काय ठोस असं आम्हाला काय म्हणजे मदत मिळालेली नाही। मग गावात साधारण किती टक्के भाग गाव पाण्याखाली गेलेलं होतं याची काय आकडेवारी किंवा किती एकंदरीत लोकसंख्या आहे आणि आता काय परिस्थिती आहे? आता सध्या तर कसं झालं आहे, आमचे साधारण 270 कुटुंब आहेत इथले, म्हणजे एका घरात नवरा बायको आणि मुलं मिळून आमचे 270 कुटुंब आहेत। ते 270 कुटुंब सगळे असं रोडने स्थलांतरित केलेले आहेत आम्ही। बाकीची शेतात रानामाळात जिथं पाणी येतं ते सोडून आम्ही गावातली लोकसंख्या एवढी सांगितली। हां, अशी इथली एकंदरीत परिस्थिती आहे लोकांची, म्हणजे असं झालं की सगळ्यांचं संसारोपयोगी जेवढी भांडी कुंडी जेवढं आहे ते सगळं वाहून गेलेलं आहे आणि घरं पडलेले आहेत सगळं पूर्ण, म्हणजे पाणी लागले की एकदा तिथं काय राहत नाही शिल्लक। हां, अशी परिस्थिती झालेली आहे। त्यामुळं कसं झालं की आम्हाला इथं काय करावं हे विषयच नाही कोणाचा काय। हां, आणि आता तसं जर बोलायचं म्हटलं तर जेवणाचं हे ते लोक असं ना म्हणजे असंच गेले लोक। मग त्यातलं आमचे सामाजिक कार्यकर्ते ह्या भागातले रमेशांना आसबे उद्योगपती ह्यांनी जेवण 7 दिवस झालं, उद्योगपती त्यांनी, परत मळशिद्ध मुगळे मंद्रुपचे त्यांनी आणि गुणवंत हत्तीकर ह्या सगळ्यांनी मिळून आज 6 दिवस झालं ह्यांचं जेवण आहे सकाळ संध्याकाळी मिळून। आणि परत मध्येच आणि काही लोकांनी असं म्हणजे सामाजिक कार्यकर्ते गुरु मामा मेहत्रे हे ते असं म्हणजे बरेचसे लोक ज्ञात अज्ञात लोक जे आहेत तसं म्हणजे जेवण नाश्ता हे ते पुरवत आहेत आम्हाला। आणि आज तर तसं त्याच्यावरच आहे। अनेक जनावरांसाठी आम्हाला चारा हे ते असं काय कुठल्या म्हणजे परिस्थितीत अनेकपर्यंत तर आत्तापर्यंत आलं नाही आम्हाला। रेशनचं धान्य वगैरे काय नाही आणि काही नाही तसलं काय, रेशनचं धान्य बिन्य काय आणि तसलं काय विषय नाही। हां, काय तुम्ही गावातले युवक आहात, गावात त्या दिवशी फिरत होतात, अनेकांना पाहत होतात, काय चित्र या गावामध्ये साधारण होतं, कशा पद्धतीचं चित्र होतं, किती पाणी गावामध्ये होतं? आम्ही होडीमध्ये बसून गावाची पूर्ण पाहणी केली। 90 ते 95% पूर्ण गाव पाण्याखाली होतं। म्हणजे एक पाय आमचा होडीमध्ये तर दुसरा पाय लोकांच्या पत्र्यावर शेडवरती राहत होता, एवढं पूर्णपणे झाकलेलं होतं पाण्याने। आणि हे अचानकच आलं त्यामुळे आमच्याकडे वेळसुद्धा नव्हता। हे सगळं स्थलांतर करण्यासाठी सर्व लहान मुलं, जनावरं, कुटुंबातील माणसं, त्यांचं गहू ज्वारी धान्य, शेतीसाठी आणलेली खतं हे सगळं भिजले आणि बरेच जनावरं, शेळ्या मेंढ्या कुत्री सगळे प्राणी वगैरे वाहून गेलेले आहेत। आणि आसपासच्या नदीपासून जे काही जमिनी आहेत, फळबागा असतील, शेती असेल, ऊस असेल, सोयाबीन असेल, कांदा असेल, मूग असेल, तूर असेल, हे पिकं सहित वाहून गेलेले आहेत। आणि शेतातली जमीनसुद्धा वाहून गेलेली आहे। जवळपास आता आमचं गाव एक 25 वर्ष मागं गेलं आहे, कारण जमिनीमध्ये मातीच राहिली नाही, सगळं आता खडक दिसायला लागलं खाली। त्यामुळं हे सगळं अशक्य आहे आणि अनाकलनीय आहे सगळं। हे अति म्हणजे प्रचंड वेगाने एवढं पाणी आलं, आजपर्यंत एवढं पाणी कधीच आलं नव्हतं। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजूबाजूच्या गावातले लोक आणि सर्व गावातले सुशिक्षित तरुण म्हणा, युवक वर्ग सगळ्यांनी एकमेकाला मदत केलेलं आहे। सगळं कुणाचं गहू ज्वारी हे घरामध्ये भिजत होतं, हे पटापटा JCBमध्ये काढून किंवा ट्रॅक्टरमध्ये काढून आम्ही दुसरीकडे स्थलांतर केलेलं आहे। अजूनसुद्धा काय लोकांचं भिजलं आहे, खतं वगैरे लाख लाख रुपयाची खतं शेतकऱ्यांनी आणून ठेवलेली होती, ती वाहून गेलेली आहेत। आता ह्या शेतकऱ्यांनी काय करायचं, शासन 1 रुपयाची मदत करायला तयार नाही, कोण इकडं ढुंकूनसुद्धा पाहायला तयार नाही। आम्ही फोन करतो, कलेक्टर साहेबांना फोन उचलत नाहीत, तहसीलदार साहेब फक्त पाणी एवढं सोडलं आहे
एक 1.5 लाख क्युसेकचा विसर्ग चालू एवढंच माहिती सांगतात. पण आपत्कालीन आपत्कालीन परिस्थितीमध्ये तुमचे काय उपाययोजना, काय व्यवस्था आहे, तुम्ही मदत काय करणार आहे. NDRF टीम अवेलेबल नाही, साधं गावाला बोट अवेलेबल नाही. काय वस्त्या अशा होत्या की त्या वस्त्यावर 100 माणसं 40 माणसं अडकली होती. 2 दिवस तिथंच होते, प्यायला पाणी नव्हतं, खायला अन्न नव्हतं, ते स्लॅबवरती थांबून होते. मग अशा लोकांना बाहेर काढण्यासाठी बोटीची गरज होती, पण ती आम्हाला मिळालेली नाही. आम्ही प्रशासनावर 100% नाराज आहे आणि हे प्रशासनाच्या चुकीमुळे झालं आहे असं आमचं ठाम मत आहे. किती शेती गावामधली पाण्याखाली गेलेली आहे आणि काय काय फळं होती, कशा पद्धतीचं एकंदरीत पुढचं अर्थकारण असणार आहे वर्षभराचं? शेती आता तेलगाव हद्दीतून पूर्ण गाडाई देवी म्हणजे आमची हद्द तिथंपर्यंत आहे. भरपूर शेती पाण्याखाली गेलेली आहे आणि कोणाची बोर आहे, कोणाचं ऊस आहे, कोणाची तुरी आहे, असं प्रत्येकाचं वेगवेगळं पीक आहे. कांदा आहे, कोणाचा 5 एकर कांदा पूर्णच नासलेला आहे. पण सरकारचं जे आहे धोरण ते योग्य नाही. कारण कसं आहे, कोळेगाव धरणातून आम्हाला उन्हाळ्यात पाणी पाहिजे, ते आमच्या हक्काचं आहे, पण ते आम्हाला पाणी देत नाहीत. आणि पावसाळ्यात जास्त झालं जे पाणी आहे ते काय करतात की म्हणजे मर्जीनं सोडतात, म्हणजे हक्काने. आमचा हक्क आहे, नदीवर आम्ही पाणी सोडतो. पण उन्हाळ्यात तसंच आता आमचं पीक वाहून गेलेलं आहे, माती वाहून गेली आहे. मग ते जरी आम्हाला भरपाई मिळाली असेल तर उन्हाळ्यात पाणी सोडल्यानंतर जर आमचं पीक आलं तर आम्हाला त्याच्यातून भरपाई मिळू शकते. पण पाणी सोडणं गरजेचं आहे. आतापर्यंत तर शासनानं कधीच पाणी सोडलेलं नाही, त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. आपण पाहतोय खरं तर गावामधलं सर्वच जे काही आहे ते पूर्णतः वाहून गेलेलं आहे. अनेक धार्मिक स्थळं जी आहेत तीसुद्धा उन्मळून पडलेले आहेत, कोलमडून पडलेले आहेत. अनेक घरांचं नुकसान झालेलं आहे. अगणित असं नुकसान जे आहे या गावातल्या लोकांचं झालेलं आहे. मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतीही मदत या गावापर्यंत पोहोचली नसल्याचं या गावकऱ्यांचं म्हणणं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामन प्रवीण नकासह सागर सुरवसे, TV9 मराठी, मनगोळी, दक्षिण सोलापूर, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.